ज्ञानेश्वरीची सुरुवात पहिल्या ओळीमध्ये जी झालेली आहे त्यात त्यांनी आत्मरूपाला आव्हान केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीचा जो शेवट आहे तो आता विश्वात्मके देवे, म्हणजे मनुष्याच्या विश्वात्मक रूपाला त्यांनी आव्हान दिलं. तर आत्मरूपापासून विश्वात्मकापर्यंतचा हा जो प्रवास आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे असं मला वाटतं. आता हा विश्वात्मक कोण आहे? जर आपल्या मनात जो देव असेल, आपल्या मनात जी कोणती कल्पना असेल, आपण आस्तिक असू आपण नास्तिक असू, पण आपलं जे कोणतं श्रद्धास्थान असेल ते श्रद्धास्थान म्हणजे मला वाटतं तो विश्वात्मक देव आहे. त्यांनी कोणत्याही धर्मात, म्हणजे तुम्हाला सांगते ज्ञानेश्वरीमध्ये हिंदू धर्मीय प्रार्थना आहे असं कुठेही नाहीये. ते विश्वात्मक देवाला आहे. हा विश्वात्मक देव तुमच्या आमच्या मनातला देव आहे. आणि तो तुम्ही जसा पाहाल तो सगुण असेल, तो निर्गुण असेल, निराकार असेल. तुम्ही कोणी निसर्गामध्ये तुमचा देव पाहत असेल तो देव निसर्गात असेल. त्या सर्वांसाठी ज्ञानेश्वर म्हणतायत की तो तुमच्या मनातला देव. आणि मग पसायदान मत द्यावे म्हणताय. पण इतका मोठा सौम्य केल्यानंतर जर ते पसायदान फक्त आपल्यासाठी ते मागणार म्हणजे ज्ञानेश्वरांना आपण संकुचित केल्यासारखं होईल. त्यांनी म्हणून अखिल विश्वासी मानवासाठी हे पसायदान मागितलेलं आहे. आणि हे पसायदान मागताना ते त्यांचं कोणतं विशाल आहे, सगळं मागणं विशाल, जे मागतात तेही खूप विशाल आहे. म्हणजे विश्वात्मक पूर्ण अखिल विश्वासाठी ते मागतात आहे. तसंच पहिली पसायदानची जी ओवी आहे ती पहिली ओवी आणि नंतरच्या काही ओव्या शेवटच्या सोडल्या तर जे मध्ये 5 ओव्या आहेत त्याच्यात एका चढत्या क्रमाने ज्ञानेश्वर माऊली पसायदान मागतात आहे. ते मागतात आहे जसं की ते म्हणतात आहे की स्थळांची व्यंकटी सांडो, म्हणजे नाही दुष्प्रवृत्त दुर्जनाचा नाश न हो. दुर्जन नाही तर माणसातलं दुर्जनत्व जायला हवं. तर माणसातलं दुर्जनत्वाचा नाश हो अशा प्रकारची ही प्रार्थना ते करतायत. सत्कर्मी गती वाढो. आता जो ग्रस्त स्वतः 13व्या शतकामध्ये तेव्हाच्या कर्मकांडांमुळे पिढलं गेलेलं आहे, मारलं गेलेलं आहे. पूर्ण कुटुंब त्यांचं उघडायला आलेलं आहे आणि त्यांनी तिथल्या धर्ममार्तंडांच्या विरुद्ध त्यांना लढा द्यावा लागला. तर त्या अशा ग्रस्त हा असे मनोबा पुन्हा माणसाला कर्मकांडांकडे वळवतील का? ते सत्कर्म कोणते आहे तर ते माणसाला मदत करणारे, माणसातलं माणसत्व पुढे आणणारे असे सत्कर्म माणसामध्ये निर्माण व्हावे असे वाटतं त्यांना. भूता परस्पर जळो मैत्र जीवन, दुरितांचे तिमिर गाव म्हणतात. दुरित म्हणजे ज्या ज्या वाईट भावना, ईर्ष्या, मत्सर आहे, जातना, राग, लोभ आहे, या सगळ्यांचा नाश झाला पाहिजे. म्हणजे तिमिर हा असा एक रोग आहे डोळ्यांचा, ज्यामध्ये या रोगानंतर आंधळेपण दिसतं किंवा पूर्ण अंधकार दिसतो. तर ते म्हणतात की हा तिमिर घालवायचा आहे, त्या माणसातलं तिमिरातलं घालवायचं आहे, माणूस नाही. तर हे अशा प्रकारचं ते पूर्ण अखिल विश्वासाठीच पसायदान मागतात आहे. आणि म्हणजे त्यांचं सगळंच विशाल आहे. एक कल्पतरू आपलं आयुष्य पूर्णतः बदलून टाकेल. पण ज्ञानेश्वर म्हणतात चला कल्पतरूंचे आरोह उद्यान तयार करूया. आणि ते चालते उद्यान असतील, म्हणजे जे गरजू आहेत, जे पीडित आहे, जे दुःखी आहे त्यांच्यापर्यंत हे कल्पतरू जे आहे ते कल्पतरू त्यांच्यापर्यंत पोहोचतील. हे कोण आहे? तुम्ही आम्ही लोक आहोत. ही आमची मानवी आई तयार होईल. ही चांगल्या प्रवृत्त लोकांची मानवी आई तयार होईल आणि ही चालते
कल्पतरू या गरजू आणि दुःखी जे समाज आहे त्यांचं दुःख निराकरण करण्याचं कार्य करते. अशा प्रकारचं ते चेतना चिंतामणी ते गाव. चैतन्य घालून बसलेला जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करायचंय तर त्याला चिंतामणी हा चिंता हारणारा जर एक रत्न आहे पण ते निर्गुण आहे. पण हे म्हणतात की चैतन्यमय असा चिंतामणींच्या रत्नांची गावाच्या गावा आपण तयार करूया आणि या गरजू आणि या सकल जे दुःखित आहेत पीडित आहेत त्यांच्यासाठी आपण जाऊया. तर बोलते जे आर्णव पियुषांचे म्हणजे अमृताचे आर्णव तयार करू. पण ते कसे असतील? बोलके असतील. म्हणजे आपलं बोलणं कसं असायला हवं? आपलं बोलणं तितकं मधुर असायला. नुसतं बोलणं आपलं मधुर नसायला हवं तर आपल्या बोलण्यातून जो अमृत आपल्याला जीवदान देण्याचं कार्य करतं ते चैतन्य देण्याचं कार्य त्या आपल्या शब्दांनी व्हावं ही अपेक्षा ज्ञानोबा माऊली करतात. आणि ते चंद्रमेव जे अलांछन म्हणजे जे ज्ञान मानदंड असतील धर्म मानदंड असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्वान लोक असतील हे विद्वान लोक त्यांच्या विद्वत्तेने कदाचित त्यांची ती विद्वत्तेचं तेज कारण आपण त्यांच्या जवळ जाणार नाही परंतु हे जे मार्तंड आहे ते तापहीन व्हावे. आणि जे चंद्र आहे चंद्रावर दाग असतात पण आमचे जे विद्वत त्या पूर्ण असतील त्यांच्यावर कोणतंही अलांछन राहणार नाही कोणत्याही प्रकारचे दाग नाही. आणि अशा प्रकारे ते सगळ्यांसाठी ते पुढच्या चढत्या क्रमाने आपल्याला पसायदान विश्वासाठी मागतायत आणि ते जेव्हा मागतात तेव्हा आपण अवाक होऊन जातो. फार सुरेख. मला असं वाटतं हा मुकुट म्हटला जातो पसायदान ज्ञानेश्वरीचा. माणसं बदलले काळ बदलला गणित बदलली स्वभाव बदलले तरी पण माणूस म्हणून जगण्याचा जे मूलभूत घटक असतात गुण असतात ते आजही ठाई आपल्या मनात आहेत. काही जे निद्रावस्थेत झालेले आहे पण काही जे जागृतावस्थेत आहेत पण आहे. आणि माणूस म्हणून जगण्यासाठी जे लागतं ते ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे आणि पसायदानात आपल्याला सांगितलेलं आहे. आयुष्यात मला असं वाटतं फार काही नाही केलं तरी एकदा तरी प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे. आणि जर वाचली तर काय होतं हे मग ते शब्दात येत असतं ते आपल्याला फक्त अनुभवायला लागतं. तर सगळ्या वाचलेली बंधुणी भगिनी आज अशा होत्या आपल्या मंजिरीताई. आज आपण त्यांच्याशी छान अगदी मस्त मनमोकळ्या गप्पा केल्या. त्यांनी अगदी छान मनातून सगळं सांगितलं. त्याच्यातून त्यांची खरंच किती आत्मीयतेने किती त्यांनी प्रांजळपणे ह्या भाषा ज्ञानेश्वरीचं भाषांतर केलेलं आहे हे आपल्याला त्यांच्या वाणीतून समजलं. आणि अर्थातच काही दिवसानंतर पुस्तककृती येईल अशी आपण आशा करूया. तर या प्रसंगी मंजिरीताई तुम्ही सृजन मुक्तांगणात इथे उपस्थित झाला त्याबद्दल सृजन मुक्तांगणाच्या वतीनं आणि उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या मंजिरी मी आपण इथे आज आलात आपला इतका मोठा वेळ दिला त्यासाठी मनपूर्वक खूप खूप तुमचे आभार मानते. आणि सगळ्यांना असं विनंती आहे की आताच आपण जे बोललो पसायदान ज्याला ज्ञानेश्वरीचा मुकुट म्हटलं जातं ज्ञानेश्वरीचं पसायदान आज आपण इथे म्हणणार आहोत. तर जसं पसायदान पूर्ण होईल सृजनला विनंती आहे की त्यांनी सूत्र परत आपल्याकडे घ्यावी. मुलाखतीचा कार्यक्रम आम्हाला दिलेला होता आणि परत सृजनला आपण सूत्र देत असतो वापस. तत्पूर्वी माझी एक सगळ्यांना अशी विनंती आहे की आज आपण हे पसायदान इथे म्हणूया आणि त्यासाठी सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहावं आणि पसायदान आपण म्हणूया.